मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारामधनं सुरू असलेला जनता दरबार हा उपक्रम गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं राबवला जातोय. त्यामधनं अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागतायत. मागील महिन्यात अधिवेशन काळात हा दरबार झाला नसला तरी काल पुन्हा एकदा तो पार पडलाय. जनता दरबारामध्ये सुमारे 185 नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्यात. यामधील अनेक तक्रारी तात्काळ मार्गी लावण्यात आल्या तर काही प्रकरणांवरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणालेत की जनतेच्या सेवेसाठीच हा जनता दरबार सुरू करण्यात आलाय. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात समस्या येत होत्या, मात्र आता तक्रारींचं प्रमाण कमी होत आहे. याचा अर्थ विविध विभागांमधील अधिकारी चांगलं काम करत आहेत आणि याचा थेट फायदा नागरिकांना होतोय. सध्या भूमिलेख कार्यालयाशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणात येत आहेत. जमीन मोजणी, रस्ता, वहिवाट या संदर्भामधील तक्रारी अधिक आहेत. यातील काही प्रकरणं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे त्यांना वेळ लागतोय. तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची रिक्त पदं असल्यामुळे देखील काही कामं प्रलंबित आहेत. या समस्यांवरती उपाययोजना करण्यासाठी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. लवकरच यावरती सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान आमदार आपल्या गावी या अभियानांतर्गत घेतलेल्या दौऱ्यांमध्ये देखील अनेक गावांमधील लहान मोठे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. जिथे शक्य आहे तिथे निधी उपलब्ध करून देत कामं पूर्ण केली जात आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच जनता दरबार हा उपक्रम नागरिकांसाठी प्रभावी ठरतोय. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद अधिक मजबूत होत आहे असं चित्र दिसत आहे. गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून आपण श्रीगोंदा शहरामध्ये जनता दरबार भरवतोय. आज सुद्धा महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार हा पार पडला आणि जवळजवळ 250 अर्ज या जनता दरबारमध्ये आले होते. बरेचसे निकाली लावले. जसं सांगितलं, काही ठराविक जे 10-20% कामं आहेत ती सुटणं अवघड असतं किंवा सातत्यात त्याला पाठपुरावा लागतो. अशी कामं वगळता जसं ही कामं निकाली लागायचं काढण्याचा प्रयत्न मी व सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. नक्कीच आलेले प्रश्न हे लवकरात लवकर कसे सुटतील या दृष्टिकोनातून प्रशासनसुद्धा सकारात्मक पद्धतीने काम करत आहे, म्हणायला काही हरकत नाही. कारण सुरुवातीला ज्यावेळेस आपण जनता दरबारची सुरुवात केली होती जानेवारी 2025ला, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जर आपण पाहिला तर आमचा प्रयत्न हा होता की लवकरात लवकर ही संख्या कमी कशी येईल किंवा आटोक्यात कशी येईल हा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. कारण संख्या आटोक्यात येणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. प्रशासन उत्तम पद्धतीने काम करतं आणि लोकांचे प्रश्न हे सुटतातच, हे याच्यातनं नक्कीच अधोरेखित होतं. त्यामुळे आज आता तो अनुभव यायला सुरू झाला आहे. कारण जवळजवळ मागच्या मार्च महिन्यामध्ये आपला जनता दरबार हा अधिवेशनामुळे घेता आला नव्हता. त्यामुळे 2 महिन्यांचा बॅकलॉग असतानासुद्धा 250पर्यंत अर्ज येतात. याचा अर्थ कुठेतरी आता ही संख्या कमी व्हायला लागलेली आहे. हे नक्कीच आमचं आणि प्रशासनाचं 100% यश म्हणायला काही हरकत नाही. परिस्थितीनुसार प्रश्न बदलतात. की पूर्वी आमच्याकडे पंचायत समितीचे खूप प्रश्न असायचे. आता महसूलचे प्रश्न हे सातत्याने राहतातच. कारण महसूलचे प्रश्न अलीकडचे जर पाहिले
तर रस्ता केसचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर आहेत. पण इतर जे काही योजना आहेत तर योजना संदर्भातल्या कोणत्याही अडचणी राहिल्या नाहीत. मागे अतिवृष्टीचे होते किंवा शेतकरी अनुदानाचे प्रश्न असायचे ते आता बऱ्यापैकी निकाली लागलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळेसची जी मोठी संख्या होती ती म्हणजे एकतर मोजणी या विभागासंदर्भात म्हणजे भूमी अभिलेख संदर्भात, तर तो एक मोजणीचा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिलेला विषय आहे. तो आपण सभागृहात सुद्धा विषय काढला होता आणि यांच्याकडे अधिकारी कमी असल्यामुळे वर्ष मोजणे होत नाही. त्यामुळे हे प्रश्न जरा थोडे मोठ्या प्रमाणावर सातत्यानं म्हणजे ते प्रश्न सुटायलाही थोडीशी दिरंगाई होती. कारण मोजणीची अति तातडीचे पैसे भरून सुद्धा 6-6, 8-8 महिने नंबर लागत नाही, ही दुर्दैवी अवस्था आहे. आणि आत्ता नवीन आमची मागणी आहे, सरकारला मी सुद्धा मागणी केली आहे, महसूल मंत्र्यांच्या मागे आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आता खाजगी मोजणीसुद्धा त्यांनी मंजूर केली आहे. तर याच्यावरती ठोस काही जर पर्याय योजना आली तर नक्कीच हे प्रश्नसुद्धा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी आपण आमदार आपल्या गावात बोलवता आणि गावामध्ये भेट घेऊन नागरिकांच्या किंवा जनतेच्या ज्या समस्या असेल किंवा विकासात्मक काही चर्चा झाली, कोणते प्रॉब्लेम त्यापैकी सॉल्व्ह झाले असतील किंवा कुठे निधी मिळाला असेल माहिती? ते बरेचशा ठिकाणी पाहिलं तर आपण जो प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी सभा मंडपाच्या मागण्या होत्या त्या आपण टाकल्यात. काही ठिकाणी जे अतिशय अडचणीचे रस्ते होते ते सुद्धा कालच्या बजेटमध्ये आपण मंजूर केले. पण ह्यावेळेस बजेटची मर्यादा ही एकदम कमी होती. जर ती वाढलेली असती तर बहुतेक सगळे आपण विषय मार्गी लावले असते. पण ज्या गावात गेलो आम्ही बरेचसे प्रश्न जे स्थानिक विषय होते ते तात्काळ अधिकाऱ्यांशी बोलून ते प्रश्न आपण निकाली काढलेले आहेत. आणि निधींचा विषय झाला तर जे काही आमदार निधी असेल किंवा 25-15 हाही निधी आपण दिला आणि बजेटमधले पण बरेचसे कामं आपण दिलेली आहेत. त्याचबरोबर आता आवर्तन चालू आहे. अनेक ठिकाणी आपण पाणी हे मुबलक देण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय की 100% भरणी होणे हे काही शक्य नाहीत. हे जर करायचं असेल मुळात पाणी आणणं हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. पण पाण्याचं समान वाटप होतं आहे की नाही हे पाहणं त्या संबंधित संस्थेची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने काय होतं की पाणी आले की संस्थेची लोकं हे संस्थेचे जे सभासद आहेत हे चेअरमनच्या मागे लागतं. पण अख्खं ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस कोणी पट्ट्या भरत नाही, पैसे भरत नाही. तेव्हा त्या चेअरमन लोकांची सुद्धा नियोजनाची अडचण होते. तर याच्यावरती काहीतरी ठोस मार्ग निघाला पाहिजे याचासुद्धा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. तेव्हा असे प्रश्न वेगवेगळे असतात. काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतात, काही ठिकाणी रस्त्याचे असतात, काही ठिकाणी सभा मंडपाचे असतात. तर बहुतेक हे प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो आहे. पण दौऱ्यामध्ये बरेचसे हे स्थानिक छोटे विषय होते की जे प्रशासनाने लक्ष घातले नंतरसुद्धा मार्गी लागतात. ते तात्काळ आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.